बार्शी शहर पोलीस ठाणे येथे रविवार दिनांक 8 तारखेला एक योगेश शर्मा पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी अतिशय घाबरून सांगितलं की आमचा मुलगा सकाळी सायकल खेळायला जो गेला आहे तो अद्यापर्यंत परत आला नाही। त्या मुलाच्या आई आणि वडील खूप घाबरले होते। आपण तात्काळ सदरची घटना अतिशय गंभीर असल्याने आम्ही तात्काळ दखल घेतली, गुन्हा दाखल केला। गुन्हा रजिस्टर नंबर 495/2025 कलम 137(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला। तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून 4 पथक तयार केले। आमचे झालटे साहेब त्याचा तपास करत होते आणि 4 पथकांनी मिळून त्या मुलाचा घरापासून तो कुठं कुठं गेला हे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहून त्याला आम्ही पहिल्यांदा ट्रेस केला। तर तो रेल्वे स्टेशन पर्यंत गेला होता। रेल्वे स्टेशन तिथून पुढचं त्याचं म्हणजे कुठं आहे याबद्दल जास्त माहिती मिळत नव्हती। मग आम्ही शोधपत्रिका तयार केल्या, 4 टीम तयार केल्या। एक टीम पांगरी, रामलिंग, धाराशिव, लातूर या दिशेने आणि दुसरी टीम कुर्डवाडी, पंढरपूर, कोल्हापूर आणि कोल्हापूर परत पुणे अशा वेगवेगळ्या दिशेला टीम पाठवल्या होत्या आणि शोधपत्रिका तयार करून रेल्वे पोलीस, जीआरपी आणि सर्व बसस्थानक रेल्वे स्टेशनला त्या शोधपत्रिका आम्ही डकवल्या होत्या। त्याचप्रमाणे सर्व सोशल मीडियावरती ग्रुपवरती पण त्या शोधपत्रिका पाठवल्या होत्या आणि ह्या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि हर्ष योगेश शर्मा वय 13 वर्ष हा आज आपण पाहताय सुखरूप तो मिळून आलेला आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे। अशा पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। त्याला कुणी पळवून नेलं नव्हतं। आई रागवल्यामुळं तो जरा नाराज झाला होता आणि तो घरातून निघून गेला होता। तो पहिल्यांदा कोल्हापूरला गेला, कोल्हापूरहून पुण्याला गेला आणि चाइल्डलाईनच्या मदतीनं आणि आपण सोशल मीडियावरती जे आवाहन केलं होतं आणि शोधपत्रिका पाठवली होती त्या सर्वाचा परिपाक म्हणजे तो आपल्याला सुस्थितीत आणि सुरक्षितरित्या मिळालेला आहे। धन्यवाद।